मुंबईतनं लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे। आता गिरगाव चौपाटीच्या दिशेने लालबागचा राजा निघालेला आहे, तर इकडे पुण्यात सुद्धा विसर्जन मिरवणूक 20 तासांहून अधिक काळापासून सुरू आहे आणि सकाळपासून पुण्यात पुन्हा एकदा डीजे वाजायला आणि ढोलताशांचा गजर ऐकायला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मुंबईत लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। सकाळची वेळ आहे। खरं तर काल आता विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती। 18 तासांपेक्षा अधिकचा काळ उलटलाय, मात्र तरीही लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आत्ता सुद्धा सकाळच्या वेळेला विसर्जन मार्गावर मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। आणि ही दृश्य विसर्जन मार्गावरची असली, विसर्जन मिरवणुकीतली असली तरी तितक्याच मोठ्या संख्येने भाविक विसर्जनासाठी म्हणून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत। इकडे पुण्यात सुद्धा बाप्पाची विसर्जन मिरवणूक 20 तासांहून अधिक काळापासून चाललेली आहे। हाताला मुंग्या येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृत नोनी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थो प्लस। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने चाललेली आहे। थोड्याच वेळात लालबागचा राजा चौपाटीवर पोहोचणारे हजारो भाविक राजाला निरोप देण्यासाठी दाखल झाले। यंदा लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचण्यासाठी उशीर झालाय। 18 तासांपासून मिरवणूक सुरू आहे, मात्र तरी देखील हजारो भाविक लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी चौपाटीवर दाखल झाले। तर आता गिरगावच्या चौकातली ही आपण दृश्य पाहतो आहोत। गिरगाव चौपाटीचा हा मुख्य चौक आहे, जिथे आता सध्या लालबागचा राजा पोहोचलेला आहे। याच ठिकाणाहून आता चौपाटीवर हा लालबागचा राजा दाखल होईल। खरं तर ज्यांना लालबागच्या राजाचं दर्शन मंडपात जाऊन घेणं शक्य होत नाही, असे सगळे भाविक या विसर्जन मार्गावर गिरगाव चौपाटीवर आवर्जून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। ही शान कुणाची, लालबागच्या राजाची, अशा घोषणा या संपूर्ण विसर्जन मार्गावर आपल्याला ऐकू येत असतात। बाप्पाचा जयघोष या विसर्जन मार्गावर भक्तांकडून सुरू असतो। आत्ता सकाळच्या वेळेला सकाळची ही दृश्य आहेत खरं तर, मात्र तरीही मोठ्या संख्येनं भाविक आत्ता सुद्धा लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। 18 तासांपेक्षा जास्त काळापासून इथे विसर्जन मिरवणूक बाप्पाची सुरू आहे। राजा आता गिरगाव चौपाटीच्या परिसरात पोहोचलाय। ही थेट दृश्य आपण तिथली पाहतोय। मुंबईतल्या गणेश विसर्जन मिरवणुकीतला सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो भक्तांसाठीचा, तो म्हणजे लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक। आणि या बाप्पावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली जात असते, गुलाल उधळला जात असतो आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून या संपूर्ण मार्गावर अक्षरशः लाखोंच्या संख्येनं भक्त उभे असतात, भाविक उभे असतात। ज्यांना मंडपात जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही, असे सगळे भक्त जे आहेत ते या विसर्जन मार्गांवर आवर्जून हजेरी लावत असतात। अगदी विसर्जन सुरू होण्याच्या आधीपासूनच ठिकठिकाणी म्हणजे मोक्याच्या जागा पकडत लालबागच्या राजाचं दर्शन घेता यावं यासाठी भक्तांची मोठी लगबग असल्याचं आपण पाहतो। लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीच्या परिसरात पोहोचलेला आहे। बाप्पाचा 10 दिवस पाहुणचार केल्यानंतर जसं त्याचं वाजत गाजत आपण स्वागत करत असतो, तसंच वाजत गाजत लाडक्या बाप्पाला निरोपही दिला जातो। आणि म्हणूनच मोठ्या संख्येनं, अगदी लाखोंच्या संख्येनं भक्त जे आहेत ते गणेश भक्त जे आहेत ते गिरगाव चौपाटीच्या परिसरात पोहोचत असतात। मुंबईतल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य ते म्हणजे मोठमोठ्या मूर्ती आणि मंडपांमध्ये साकारले जाणारे देखावे। त्यामुळेच विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा हा विसर्जन मिरवणूक निघते, एक एक करत गणपती जे आहे ते विसर्जनासाठी मार्गस्थ होत असतात। हा संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचा मार्ग जो असतो तो संपूर्णपणे भक्तांनी फुलून गेलेला असतो। हे दृश्य आहेत लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतले। तासांपेक्षा अधिक काळ लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे, मात्र आता सकाळच्या वेळेला सुद्धा अक्षरशः हजारोंच्या संख्येनं हा संपूर्ण गिरगाव चौपाटीचा मार्ग फुलून गेलेला आहे। लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सकाळच्या वेळी सुद्धा मोठ्या संख्येनं गणेश भक्त या संपूर्ण मार्गावर उपस्थित आहेत। ही दृश्य आपण तिथलीच पाहतोय। विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मुंबईतली
मार्गस्थ होण्याची दक्षिण मुंबईतले एक एक गणपती जे आहेत ते विसर्जनासाठी मार्गस्थ होण्याची सुरुवात ही मुंबईच्या राजानं म्हणजेच गणेश गल्लीच्या राजानं होत असते. गणेश गल्लीचा बाप्पा एकदा मिरवणुकीसाठी विसर्जनासाठी मार्गस्थ झाला की मग इतर बाप्पांची विसर्जन मिरवणूक सुरू होत असते. छत्रपतींचा विचार म्हणजे